आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या सत्तेची चावी जनसेवेच्या तनपुरेंच्या हाती। तनपुरे घराण्याचा 14 वर्षाचा वनवास संपला। राहुरीचे कामधेनू डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवार मतदान झाल्यानंतर सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला। ब वर्गाची मतमोजणीपासून सुरुवात करण्यात आली। जनसेवा मंडळानं विजयाचा श्री गणेशा याच मतदारसंघातून झाला। कोल्हार गटापासून गटाची मतमोजणी सुरू झाल्यानंतर शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारांपेक्षा 2 ते 2.5 हजारांच्या फरकानं जनसेवा मंडळाचे उमेदवार विजयी झाले। जनसेवा मंडळाच्या ताब्यात एकहाती सत्ता देऊन तनपुरे घराण्याचा 14 वर्षाचा वनवास संपवलाय। कारखाना चालू करण्याचा दिलेल्या शब्दावर सभासदांनी विश्वास ठेवून बंद पडलेल्या कारखान्याच्या चाव्या राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या हातात दिल्यात। शेतकरी विकास मंडळाचे राजू शेटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेना आपल्या पाठीशी असल्याचं दाखवूनही सभासदांनी 2 ते 2.5 हजारांच्या फरकानं पराभव केलाय। तर कारखाना बचाव कृती समितीला 3 आकड्यात रोखून धरत सभासदांनी झिरकडले। जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। दिनांक 31 मे रोजी मतदान प्रक्रिया, मतदारांचा मोठा उत्साह मतदान केंद्रावर पाहावयास मिळाला। तब्बल 9 वर्षांनंतर राहुरी कारखाना कार्यस्थळावर वाहनांची व माणसांची गर्दी पाहावयास मिळाली आहे। 21,000 सभासद मतदारांपैकी 12,662 मतदारांनी तर ब वर्गासाठी 190 मतदारांपैकी 188 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता। एकूण 59.40% मतदान झाले। रविवारी सकाळी मतमोजणी सुरुवात झाली। सुरुवातीलाच ब वर्गातून हर्ष अरुण तनपुरे विजयी झाल्यानं जनसेवा मंडळाचा विजयाचा श्री गणेशा झाल्यानं कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत गेला। गटनिहाय मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर जनसेवा मंडळानं 2 ते 2.5 हजारांचा लीड घेतला। हा लीड शेतकरी विकास मंडळ व कारखाना बचाव कृती समितीला तोडणं अशक्य असल्याचं लक्षात आल्यावर शेतकरी विकास व कारखाना बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी स्थळावरून काढता पाय घेतला। डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या चाव्या जनसेवा मंडळाच्या एक हाती देण्यात आल्या। बंद पडलेल्या तनपुरे साखर कारखान्यासाठी अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळ, युवा नेते राजूभाऊ शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळ व अमृत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी कारखाना बचाव कृती समिती यांच्या तिरंगी लढत झाली। जनसेवा मंडळाच्या विजयानंतर देवळाली प्रवरात फटाक्याच्या आतषबाजीसह डीजेच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली। बंद पडलेल्या डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीत उमेदवारांना मिळालेली मतं अशी: कोल्हार गटातून अशोक ज्ञानदेव उर्रे 7,329 विजयी, ज्ञानेश्वर भास्कर कोळसे 6,909 विजयी। देवळाली प्रवरा गटातून कृष्णा नानासाहेब मुसमाडे 6,774 विजयी, अरुण कोंडीराम ढूस 6,874 विजयी, भारत नानासाहेब वारुळे 6,554 विजयी। टाकळी मिया गटातून मीना सुरेश करपे 7,237 विजयी, ज्ञानेश्वर बरीराम खुळे 7,081 विजयी, ज्ञानेश्वर हरी पवार 6,215 विजयी। आरडगाव गटातून प्रमोद रावसाहेब तारडे 6,983 विजयी, वैशाली भारत तारडे 6,711 विजयी, सुनील भानुदास मोरे 6,786 विजयी। वांबोरी गटातून किसन कारभारी जवरे 7,424 विजयी, भास्कर जगन्नाथ ढोकणे 7,333 विजयी। राहुरी गटातून जनार्दन लक्ष्मण गाडे 6,674 विजयी, अरुण बाबूराव तनपुरे 6,947 विजयी। ब गटातून हर्ष अरुण तनपुरे 128 विजयी, अनुसूचित जाती जमातीमधून अरुण नानासाहेब ठोकळे 7,236 विजयी। महिला प्रतिनिधी म्हणून सपना प्रकाश भुजाडी 6,786 विजयी, जनाबाई धोंडीराम सोनवणे 6,565 विजयी। इतर मागास प्रवर्गातून रावसाहेब यादव तनपुरे 7,123 विजयी। विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातून अशोक सीताराम तमनर 7,587 विजयी। प्रांताधिकारी डॉक्टर किरण सावंत पाटील, तहसीलदार नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी मतदान मोजणी प्रक्रियेसाठी परिश्रम घेतले। राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीच्या ठिकाणी मोठा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सनेज केअर, संजीवनी सेंटर बिल्डिंग, नेम प्लॉट नंबर F3 नियर गोखले स्कूल, सेक्टर नंबर 12, शॉप नंबर 12। मोबाईल नंबर 88 28 38 80 04 आणि 80 87 02 10 04।